जय शिवा. मी अच्युतराव स्वयं, वर्धा, महाराष्ट्र. मित्रांनो, आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की आपली जुनी पिढी आपल्यातून निघून गेलेली आहे आणि त्या पिढीनं आम्हाला गोंडीयन संस्कृती समजावून सांगितलेली आहे. परंतु आज रोजी जी नवीन पिढी अस्तित्वात आहे तिला गोंडीयन संस्कृती पूर्णरित्या माहिती नाही. मित्रहो, आमच्या पूर्वजांनी जो इतिहास आम्हाला सांगितलेला आहे, जी संस्कृती सांगितलेली आहे, त्या पद्धतीनं आमचा गोंडी धर्म आहे. आमचा धर्मगुरू पांदी पारे कुपारलिंगो आहे. त्या कुपारलिंगोनी खूप अभ्यासाअंती आम्हाला प्रथा, परंपरा, चालीरीती, रीतिरिवाज सगळे शिकवलेले आहे. जन्मापासून तर मृत्यूपर्यंतचे आमचे कसे संस्कार राहतील याची माहिती दिलेली आहे. मित्रांनो, ती सगळी माहिती आज समाजापर्यंत पोहोचवण्याचं काम आम्ही किंवा आमच्यातली जे गोंडियन समाजाचे धार्मिकदृष्ट्या काम करतात, मी त्या सगळ्यांना मनापासून जयसेवा करतो. मित्रहो, आज आमच्या समाजावर अन्य धर्मियांचा पगडा झालेला आहे. आम्ही अन्य धर्मियांचे सण त्योहार मोठ्या उत्साहानं साजरे करतो, परंतु आमच्या गोंडियन समाजाचे सण त्योहार आणि उत्सव आम्ही साजरे करत नाही. फार लपून छपून साजरे करण्यामध्ये आमची धन्यता मानतो. मित्रहो, आज गरज आहे जगाला दाखवून देण्याची की या जगाला जो धर्म दिलेला आहे तो गोंडियन धर्म आमचा पुरातन धर्म आहे, निसर्ग धर्म आहे. आम्ही निसर्गाची पूजा करणारी लोक आहोत. मित्रांनो, या धर्माने जगातल्या सगळ्या धर्माची निर्मिती केलेली आहे. अशा उच्च कोटीच्या धर्माचे आम्ही वाहक आहोत. आपण आज दुर्दैवानं ते वाहक आम्ही दुसऱ्या धर्माचे बनत चाललेलो आहोत. मी तुम्हा सगळ्यांना विनंती करतो, मित्रहो, उच्च कोटीच्या धर्माचे वाहक असलेले आम्ही गोंडियन समाजाचे लोक आज आम्ही आमचा धर्म प्रामुख्यानं पाळायला सुरुवात केली पाहिजे. प्रथा, परंपरा, चालीरीती, रीतिरिवाज आम्ही पाळले पाहिजे. आमचे जन्मापासून तर मृत्यूपर्यंतचे जेवढे संस्कार आहेत ते गोंडियन पद्धतीने केले पाहिजेत. जेथपर्यंत तुम्ही हे करणार नाही तिथपर्यंत तुमचा धर्म आणि तुमचं अस्तित्व या देशामध्ये राहणार नाही. मित्रहो, दुसऱ्या धर्माचा पगडा आमच्यावर असल्यामुळे आमचं भविष्यामध्ये अस्तित्व नष्ट होण्याचं धोका या दृष्टिकोनातून निर्माण होत आहे. मित्रहो, आणि उद्या देशात गुलामाची जी परिस्थिती राहील त्याच्यामध्ये आमचा गोंडियन समाज पहिल्यांदा राहील. म्हणून हे सगळं धोके लक्षात घेऊन आम्ही आमचा समाज, आमची संस्कृती, आमचा धर्म वाचवण्यास शिकलं पाहिजे. आम्ही आमच्या मुलांना गोंडी भाषा शिकवली पाहिजे. प्रथा, परंपरा, चालीरीतींची माहिती दिली पाहिजे. म्हणून मी सगळ्या भूमकांना आणि गोंडियन धर्मियांना विनंती करतो की वस्तीवर, गावपाड्यावर जाऊन आपला धर्म रुजवा, संस्कृती रुजवा. जय सेवा, जय गोंडवाना.